jungle. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांनी सांगलीत आठवडाभरात रंगणार कला जागर. सोमवारपासून 65वे राज्यस्तरीय कला प्रदर्शन. सांगलीला 20 वर्षांनी आयोजनाचा मान. ज्येष्ठ कलावंत JS माजगावकर यांचा होणार विशेष सन्मान. राज्यभरातून प्राप्त निवडक 1200 उत्कृष्ट कलाकृतींची निवड. राज्यातील शासकीय व शासकीय कला संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेचे विद्यापीठ मिळावे यासाठी महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे दरवर्षी आयोजन केले जाते. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विशेष प्रयत्नांनी सुमारे 20 वर्षांनंतर सांगलीला या राज्यस्तरीय प्रदर्शनाचा आयोजनाचा मान मिळाला आहे. महाराष्ट्राच्या कला सांस्कृतिक परंपरेचा महत्त्वपूर्ण वारसा सांगणारे हे 65वे कला प्रदर्शन सांगलीच्या वैभवात भर घालणारे ठरणार असून ज्येष्ठ कलावंत JS माजगावकर यांचा यावेळी विशेष सन्मान केला जाणार आहे. दृश्य कला क्षेत्रातील विद्यार्थी व उदयोन्मुख कलाकारांना आपली कला व्यापक स्तरावर सादर करण्यात यावी यासाठी सुप्त कला गुणांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या प्रतिभाशक्तीला वाव मिळावा यासाठी हे कला प्रदर्शन हक्काचे व्यासपीठ मानले जाते. 65वे महाराष्ट्र राज्य प्रदर्शन विद्यार्थी विभाग हे दिनांक 16 ते 22 फेब्रुवारी 2026 या कालावधीत कला विश्व महाविद्यालय शांतिनिकेतन आवार सांगली येथे आयोजित केले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होत आहे. प्रदर्शनाची मांडणी सुरू असून ती रविवारपर्यंत पूर्ण होईल. यंदा राज्यभरातून 3490 विद्यार्थ्यांचा एकूण 5680 कलाकृती प्राप्त झाल्या असून त्यापैकी निवड समितीने 1275 उत्कृष्ट कलाकृतींची प्रदर्शनासाठी निवड केली आहे. या प्रदर्शनादरम्यान ज्येष्ठ कलावंत JS माजगावकर यांच्या दीर्घकालीन कलात्मक आणि शैक्षणिक योगदानाचा गौरव करत महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थ्यांचा विशेष गौरव हे यंदाच्या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. महाराष्ट्र राज्यात कला संचालनालयाच्या अंतर्गत शासकीय, शासनमान्य, अशासकीय, अनुदानित, विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित कला संस्थांमध्ये दृश्य कलेची पदवी, पदविका, प्रमाणपत्र आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम राबवले जातात. या सर्व कला संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी राज्य कला प्रदर्शन एक हक्काचे, सर्वसमावेशक आणि प्रेरणादायी व्यासपीठ आहे. हे प्रदर्शन उच्च व तंत्र शिक्षण विभाग अंतर्गत कला संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दरवर्षी राज्यातील विविध जिल्ह्यात आयोजित केले जाते. प्रदर्शन एकूण 8 विभागात असणार आहे. यामध्ये रेखा व रंगकला, उपयोजिता कला, शिल्पकला, मुद्राचित्रण, कला शिक्षक, प्रशिक्षण, कला व हस्तव्यवसाय, धातुकाम अंतर्गत गृह सजावट, वस्त्रकाम, मातकाम, मूलभूत अभ्यासक्रम आणि दिव्यांग विभाग यांचा समावेश आहे. प्रत्येक विभागातून 4 कलाकृतींची पारितोषिकासाठी निवड केली जाते. यावर्षी राज्यातील विविध कला संस्थांमधून 3490 विद्यार्थ्यांच्या एकूण 5680 कलाकृती प्राप्त झाल्या. प्राप्त कलाकृतीपैकी 1275 कलाकृतींची निवड प्रदर्शन समितीने केली आहे. नमस्कार. महाराष्ट्र राज्याच्या कला संचालनाच्या वतीने दरवर्षी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, प्रामुख्याने दृश्य कलांना प्रोत्साहन मिळण्यासाठी एक राज्यस्तरीय प्रदर्शन आपण भरवत असतो. 65वे असं महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन 16 ते 22 फेब्रुवारीला कलानगरी सांगलीमध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे. ज्या सांगलीला कलेची मोठी पार्श्वभूमी आहे. यात मोठ्या संख्येने आपापली दृश्य कला सादर करण्यासाठी शेकडो विद्यार्थी यायचे आहेत. एकूण 16 ते 22 चालणाऱ्या प्रदर्शनामध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांनी, प्राध्यापकांनी, नागरिकांनी त्या ठिकाणी भेट देऊन कलेचा आस्वाद घ्यावा असं मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो. दरवर्षी शासनाच्या वतीने एक सन्मान केला जातो. यावर्षी ज्येष्ठ चित्रकार JS माजगावकर यांच्या दीर्घकालीन कलात्मक व शैक्षणिक योगदानाची दखल घेऊन विशेष सत्कार करण्यात येणार आहे. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना या सांगलीत होणाऱ्या राज्यस्तरीय प्रदर्शनाला, महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाला भेट द्यावी असं मी आवाहन करतो.